नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही असं स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलंय. पाठिंब्याची जुनी वक्तव्य असलेली व्हिडिओ कुणी व्हायरल करत असतील तर ते चुकीचं आहे. कुणी विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन असलेली पत्रकं प्रसिद्ध करत असेल त्यावरही विश्वास ठेवू नका असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मराठा आरक्षण आंदोलनातल्या कुणा सहकारानं अथवा नेत्यानं स्थानिक पातळीवर कुणा उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा दिला असेल तर तो त्याचा व्यक्तिगत पाठिंबा आहे, आंदोलनाचा नसेल असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. धुळ्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. प्रशासनाने निवडणूक कामानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याची वाटप केली आहे. मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलंय. कोल्हापूरच्या करवीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर भाणामतीचा प्रकार समोर आलाय. शिंगणापूरमधील राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन शाळेजवळ भानामती प्रकार उघडकीस आलाय. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि अय्यप्पा स्वामी मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मकर संक्रांतीनिमित्त वैद्यनाथाची अलंकारिक पूजा करण्यात येते. वैद्यनाथ आणि वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या अय्यप्पा स्वामी मंदिरालाही मकर संक्रांतीनिमित्त मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविक दाखल होत आहेत. या विद्युत रोषणाईने दोन्ही मंदिरांचा परिसर उजळून निघालाय. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बोरी इजारा येथे वन्य प्राण्यांनी हैदोस घातलाय. परसराम डवरे यांच्या शेतात टरबूजाची लागवड केलेल्या शेतात रोहीवर बिबट्यानं हल्ला चढवल्यानं रोही गंभीररित्या जखमी झालाय. दरम्यान वन विभागाने रोहीवर उपचार करत रोहीला जंगलात सोडलंय. रानडुक्कर, कोल्हे, बिबट यासारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यानं शेत पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बोरी इजारा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 1B मधून एका उमेदवाराला 3 अपत्य असतानाही त्याचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा मनसेच्या उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी केलाय. मी पैशासाठी शांत बसली नाही तर माझा संघर्ष सुरूच असून मी या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे असा निर्धार त्यांनी केलाय. बीडच्या माजलगावमध्ये युवा आंदोलन संघटनेच्या वतीने बेमुदत तिरडी आंदोलन करण्यात आले. मंजरत ग्रामपंचायत यांनी काढलेला दशविधीचा बेकायदेशीर लिलाव तात्काळ रद्द करावा या ठाम मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. लिलाव तात्काळ रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात गोगरी शेत शिवारात धक्कादायक प्रकार घडलाय. शेतकऱ्यांनी 4 महिन्यांपासून फळबागेची रखडलेली मजुरी मागितल्यानं कृषी अधिकाऱ्यानं बोटाने मारहाण केली आहे. अधिकाऱ्यानं शिवीगाळ करत मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात पतंग उडवताना धाग्याऐवजी धोकादायक बाइंडिंग तार वापरल्यानं झालेल्या अपघातात 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. अर्णव महेश व्यवहारे असं हाय व्होल्टेज वीज वाहिनीचा शॉक लागून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. भंडाऱ्यात मकर संक्रांतीनिमित्त पवित्र स्नानासाठी गेलेल्या 3 मित्रांपैकी एकाचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात यश आलंय. नांदेडमध्ये महापालिकेच्या BOT तत्वावर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाची संरक्षक भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत 4 घरं जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवानं मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंत्राटदारावर कारवाईच्या मागणीसाठी नागरिक संतप्त झालेत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.